हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. अशा या सुंदर नाट्य सादरीकरणानंतर वेळ आहे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाची कारकीर्द अनुभवण्याची. अगं पण ते कोण आहेत? धनंजय माने इथेच राहतात का? ओळखलं, मराठी मानावर आधी राज्य गाजवणारे आपले अशोक मामा. हो, अगदी बरोबर. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यावर्षी भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, जो देशातील 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. उत्कृष्ट अभिनय, सहज सुंदर विनोदी प्रवृत्ती, चेहऱ्यावरचे कमालाचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ इत्यादी गुण असलेल्या अशा गुणी कलाकाराने मराठी मानावर अधिराज्यच गाजवले. मराठी चित्रपटसृष्टीच्या या महानायकाला आपल्या नृत्याद्वारे मानवंदना देण्यासाठी येत आहेत इयत्ता 5वीचे आमचे बालकलाकार. जो राहायचा चिखलवाडीत, तो करायचा नकला. पण एके दिवशी काय झालं की ओळख उरली का आमची? मी प्रोफेसर धोंड. काय रे, स्वतःला शहाणा समजतोस? नक्कल करायला लागत नाही अक्कल, कळलं ना? लोक तुझ्या नकलांवर नाही तुझ्यावर हसतात. लोक माझ्यावर हसतात. अभिनेता होण्याचं स्वप्न त्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहिलं आणि सुरू झाला स्वप्नपूर्तीचा प्रवास. व्यावसायिक रंगभूमीवर अशोक सराफ या तरुणाचं पदार्पण झालं. पहिल्याच नाटकात त्याला भूमिकेचा असा काही सूर सापडला की त्याच्या अभिनयाचं चांदणं जगभरातल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत. अश्विनी ये ना, ये ना. प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसीला, बे प्यार जरा सा नशीला. मी तर प्रेम दिवाणा रसीला, बे प्यार जरा सा नशीला. नाटकात हाऊसफुलचे बोर्ड झळकवणारा हा अभिनेता सिनेमासाठी सुपरहिटचे बोर्ड मिळवायला सज्ज झाला होता. पण प्रवास सोपा नव्हता. तू कुठे निघालास? अहो, मी ह्या सिनेमात काम केलंय. मी दादांना ओळखतो. पण मी तुला कुठे ओळखतो? पण पांडू हवालदार सिनेमा संपल्यावर घडला एक चमत्कार. 3 तासात मिळाला नवा सुपरस्टार, द वन अँड ओनली वन, कॉमेडी किंग अशोक सराफ.
तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला भीती कुणाची कशाला हा भीती कुणाची कशाला अरे भीती कुणाची कशाला अगं भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला पुढे सिनेमे केलेल्या या माणसानं खऱ्या आयुष्यात कधीही बनवाबनवी केली. निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा भिर करी मदनाचा वारा ये ना सजना ये ना निशाणा तुला दिसला ना. सिनेमा मामांनी अनेक विक्रम रचले पण माध्यम बदललं तसे मामाही बदलले. फक्त एक गोष्ट त्यांनी बदलू दिली नाही ती म्हणजे सतत विक्रम रचत जाणं. चिखलवाडीतल्या या मुलाची गोष्ट मराठी घराघरात सगळ्यांना सांगितली जाईल कारण त्या मुलानं अभिनेता होण्याचं फक्त स्वप्न पाहिलं नाही तर तो खऱ्या अर्थानं ते स्वप्न जगला. कुणालाही अशोक सराफ व्हावंसं वाटेल पण अशोक सराफ होणं हे सोपं नाही. आशा या चिखवडीतील मुलाला म्हणजेच अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. क्या बेहतरीन परफॉर्मेंस थी. इसके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए.